बर्थडे, तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मी पण छान असा भाऊडे म्हणून काय झालं ड्रेस घालावा, कारण सण असतो, सगळे दुकानाला वगैरे येणार, म्हटलं चला आपण घरच्या घरीच असं मेकअप करूया। मेकअप म्हणजे काय नाही, साधा ड्रेस घातला आणि इयरिंग्स घातली, बाकी ॲज इट इज आहे। आणि आता मला दुकानात जायचंय, मला दिवसभर करमणार नाहीये बिकॉज श्रीषा आणि तिचे पप्पा चालले आहे आत्याकडे, म्हणजे श्रीषाच्या आत्याकडे। सो आता मला मॅनेज करायचंय आज कस्टमर, आणि बघू आता कसं कसं होतंय। आणि मोबाईल सुद्धा त्यांच्यासोबत चालू, शक्यतो झालं तर मी गोप्रो मध्ये शूट करीन असं मी म्हणते, आता बघू जर झालं तर करायचं। हा, तिने खूप गोड असा ड्रेस घातला होता, मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेल, पण तिला चालता येत नव्हतं म्हणून मी काढून ठेवलेला आहे, पण खूप छान दिसत होती। आता तिने असं केलेलं, आता चालली ती, माहित नाही माझा दिवस कसा जाणार आहे ते। सो चला भेटूया आपण। आज श्रीषा जाणार आहे आत्याकडे तिच्या, आणि तेही तिच्या पप्पांसोबत, सो टास्कच आहे, बघूया तर राहते की नाही। तर मी तिच्यासोबत म्हणजे तिच्या पप्पासोबत 2 ड्रेस पाठवते, एक मिडी टॉप आणि एक पॅन्ट टी शर्ट, आणि एक हा जो आहे रक्षाबंधनसाठी घालून पाठवते। आणि हे वाईप्स परत झालं तर नेपकिन, ग्लास आणि पेपर सोप बॅगमध्ये टाकलेलं आहे, बघूया आता राहते की नाही। तर मी सगळं त्याच्यामध्ये पॅकिंग करून देते आठवणीने, म्हणजे राहायला नको, तिच्या पप्पांची फजिती व्हायला नको म्हणून। हा रेडी केलं तर निघाला बाबा। श्रीषा 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 क्यूट राखी घेतली मी, आणि साखर, त्यांना शुगर येते म्हणले, मला गोड काही नको, पण थोडंसं मानासाठी ठेवली। आणि छान असं हळदी कुंकवाचं आणि थोडी अक्षत, बस एवढं काढलेलं आहे। बघू आता किती सुंदर, किती सुंदर। पप्पाला जय जय कर म्हटल्या, पप्पाला जय जय कर, जय जय कर पप्पाला। अगं तिथं नाही, तिथं नाही, तिथे जय जय कर पप्पाला, पप्पाला जय जय कर ना, तुला ताट 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 जय जय कर ना, जय जय कर। आहा छान छान, पकड ताट आता, पप्पा बघ तुला पैसे टाकते, ठेव ताट, ताट ठेव, जय जय कर, ताट ठेव। हां बघ जरा या
ठेवा, द्या आईला. आईला द्या, आईला द्या. हो हो. राखीला हात लावताना छान छान. पिते ना, पिते. एक पप्पा पिते ना. पी दे. हा माझ्या गावाला व्होल्टेजचा खूप प्रॉब्लेम आहे आणि लाईट नाही आहे. मला इतकी भयंकर भूक लागली आहे, माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल. दिवसभर थकले होते दुकानात थांबून आणि शेवटी ते आल्यानंतर मी घरात आले. त्याच्या आधी थोड्या फक्त शेवया खाल्ल्या होत्या. मी लाईट गेली असल्यामुळे मी ॲक्च्युली हे बघा पुऱ्या वगैरे केल्या आहे. पुऱ्या आणि आलूची भाजी करायची होती मला, त्याच्यासाठी पेस्ट करायची होती. लाईट चालली गेलेली आहे. सो आता काय करते मी फक्त त्याच्यामध्ये मिक्स करते आणि थोडंसं असं बारीक होतपर्यंत मॅश होतपर्यंत ठेवून देते. म्हणजे काय होईल जरा ठीकठाक होईल. आता भूक लागली नाही कंट्रोल होता यार, खरं सांगते. आता आपण कांदा टाकू, तेलात चांगला पुजू आणि टोमॅटो सुद्धा. आता आवरलं सगळं. पहिले पूजा करायच्या आधी यांच्या दोघांचं मी खाण्यापिण्याचं करून देते
आणि नंतर पूजा वगैरे करते. तोवर शेंगदाणे भाजून घेते कारण लाईट नाही म्हणजे पटकन भाजायला. तिथे लाईटचा एवढा भयंकर प्रॉब्लेम आहे की काय सांगू, अजिबात लाईट टिकत नाही. काल दिवसभर पण लाईट नव्हती. पण कुठलं फ्रीजमध्ये असून सुद्धा दिसतं पूर्ण. दही लावायचं बघू. तर काकू गेले कपडे धुवून आणि मस्तपैकी आता ऊन आज छान आली आहे म्हणून मी वर आले आणि वर आता कपडे टाकते. बिकॉज काय झालं खाली अजिबात कपडे वाळत नाही. म्हटलं चला वरच टाकूया. चक्क आमच्या टेरेसवर बघा ना, आणि वाजलेत 12 आणि अजून पण माझी पूजा व्हायची आहे. बिकॉज ना कस्टमर होतं ते तुम्ही तुम्हाला सांगितलं आता 7 वाजता श्रीशाला झोपवलं आणि आता करायचं. ॲक्च्युली मला भूक पण लागलेली आहे पण आता करायचं. आता करते पूजा वगैरे, सगळा राळा वगैरे आवरायचं. मॅडमची कारनामे बघा. त्याला मी भगरीची थालीपट्टी बघा तिकडे एवढं भिजवून ठेवलं आणि याच्यामध्ये भगर, पुन्हा झालं तर साबुदाण्याचं पीठ, कूट, थोडं मिरचीची पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट असं सगळं टाकून आणि भगरीचं पीठ आणि मीठ बस ही असं सगळं छान मिक्सरमधून काढून घेतलं मस्तपैकी. आणि नंतर अर्धा पाऊण तास भिजू दिलं आणि आता छानपैकी असं डोसा टाईप केलं आहे. छान लागतं एकदम मस्त. काहीतरी वेगळं नेहमी उसळ नाही खाऊ वाटत आपल्याला. आणि हे स्टेशनसाठी फक्त याच्यामध्ये ना मिरचीची पेस्ट नाही आहे, बाकी असं केलेलं आहे सगळं. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी ते सुद्धा प्रयत्न करते की माझा 1 ते 2 दिवसाआड ब्लॉग पडावा. सो मी खूप ट्राय करते आहे आणि तेवढी साथ तुमची पण हवी आहे मला. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. चलो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.